मोसमातील चांगल्या पावसामुळे हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इसापूर धरण हे 98% भरलेलं आहे। धरण 98% भरल्यानं कळमनुरी शहराचा पाण्याचा प्रश्न अखेर मिटलाय। दरम्यान इसापूर धरणावरून याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सध्या यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं जे इसापूर धरण आहे, या धरण परिक्षेत्रामध्ये बघू शकता की इसापूर धरण आहे आणि या धरणावर सध्या 98% पाणी साठा आहे। बघू शकता की संपूर्ण जे आहे ते आपल्याला ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळते। या संपूर्ण धरणामध्ये मागील महिनाभरापूर्वी जे आहे ते पाणी साठा कमी होता, मात्र आता जिल्ह्यात जे आहे ते उशिरा का होईना धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील तिन्ही धरणं असो, येलदरी असो, सिद्धेश्वर असो, इसापूर असो, या धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये पाणीसाठा कमी होता, मात्र आता पाणीसाठा वाढल्यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना जे पाणी पुरवठा आहे संपूर्ण धरणांचा फायदा होतो, शहरांना पाणी पुरवठा होतो आणि या धरणांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झालेली आहे। इसापूर धरणात देखील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे आणि बघू शकता की या धरणामध्ये आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळते। संपूर्ण सर्वात मोठं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे। क्षेत्रफळ दृष्टीने सर्वात मोठं धरण आहे आणि या धरणामध्ये गेल्या महिन्यामध्ये पाणी साठा जे कमी होता, मात्र आता पाणीसाठा वाढल्यामुळे अनेक शहरांचा जे आहे ते पाणी प्रश्न मिटलेला आहे आणि या धरणामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।